आता ते गरीबदासजी त्या भांड घेऊन गेले. ते परमात्म्यांना म्हणाले, घ्या महाराजजी, प्या, आपण तर कमालच केली. आता परमात्म्यांनी अर्ध प्यायले, काही प्यायले त्यातले, आणि उरलेलं म्हणाले की मुलांनो तुम्ही प्या, गुराख्यांनो तुम्हीही प्या, गवळ्यांनो. तर मोठे मोठे जे गवळी होते ते म्हणाले की आम्ही नाही पिणार. एकतर तुम्ही जादूटोणा करून हे असं दूध काढलं, आणि माहिती नाही की तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुमचं उष्ट आम्ही नाही पिणार. मी या जादूच्या कुमारिका गाईचं दूध प्यायलो तर पाप लागेल, आम्ही नाही पिणार. तर ते उठून निघून गेले. हे असं झाल्यामुळे की हा बाबाजी बळजबरी तर नाही करणार, प्यावंच लागेल आपल्याला. गरीबदासजी म्हणाले, आणा भगवान, आपला हा दास पिईल. पुण्यात्म्यांनो, साधों से ती मस्करी ये चोरा नाल खुशाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तर ते युवांचे मल्ल होते गरीबदासजी, युवांचे पैलवान होते, रेसलर होते, प्रॅक्टिस करत आले होते. त्यांच्या हृदयात एकदम गोष्ट सामावली की आणा, तुमचा हा दास पिईल. तर पुण्यात्म्यांनो, या ज्ञानाला, या मार्गाला तोच ग्रहण करत आहे जो युगांचा मल्ल पैलवान आहे, खूप दिवसांपासून यात समरस आहे. तर आदरणीय गरीबदास साहेबजी म्हणाले, प्या. आणि म्हणाले की महाराजजी, दूध तर आम्ही रोजच पितो, पण या दुधाची चव आजपर्यंत पाहिली नाही मी. तेव्हा परमेश्वर कबीरदासजी म्हणाले की बेटा, हे सतलोकातून, माझ्या लोकातून आलं आहे. तिथे दुधाच्या नद्या आहेत, सरोवर भरली आहेत, ती खराब नाही होत. मोठे मोठे समुद्र भरलेले आहेत. आता पुण्यात्म्यांनो, या गोष्टींचा आज हा विश्वास पटवणं आज विज्ञानाने असं नास्तिक केलं आहे बोऱ्या जीवांना, की दूध खराब कसं होत नाही, कुठेही ठेवा, खराब होणार, हे होणार, ते होणार. आता जसं गंगेचं पाणी जे आहे, गंगा नदीचं, ते कुठेही ठेवा, ते कधीच खराब होत नाही. किंवा कुठल्या समुद्राचं ठेवा, किंवा विहिरीचं कोणतंही पाणी ठेवा, भले डिस्टिल करून ठेवा, तेही खराब होतं. तर हे एक सॅम्पल आहे सतलोकातील मटेरियलचं, पदार्थाचं, की तिथे असे पदार्थ आहेत. गरीबदासजी म्हणाले, भगवान, खरंच का तिथं दुधाची सरोवर भरलेली आहेत? म्हणाले, हो बेटा. तर मग तिथं गायही ठेवण्याची आवश्यकता नसेल? म्हणाले, नाही, बिलकुल नाही. आता हे गुराखी त्यांच्या पशूंमुळे खूप दुःखी असतात. तो दुःखी असतो, त्यांना फिरवून फिरवून तो विचार करतो की हा पिच्चा कसा सुटेल, असं कोणतं स्थान आहे. तर ते म्हणाले, महाराजजी, खरंच मी कसा विश्वास ठेवू आपल्या बोलण्यावरती? एकदा दाखवा मला तुमचा सतलोक, आपलं जे तुम्ही स्थान सांगत आहात, जादूमय ते समुद्र वगैरे आणि बागांचं, फळं फुलं बहरलेली असतात, लगडलेली असते सदाबहार बाग, असं सांगितलं परमात्म्याने सतलोकामध्ये. गरीबदासजी तिथं राहत होते जिथे शमीचे वृक्ष, शमीचे अनेकानेक वृक्ष होते. आंब्याचे तर तिथे पाहायलाही मिळत नसत, एखाद दोन झाडं कुठेतरी असायची. तर त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.